जय हिंद. मी प्रिया वी द पीपलच्या आजच्या या भागामध्ये आपलं स्वागत करते. हॉकर्सचा प्रश्न असो, रस्त्याची समस्या असो किंवा नाले तुंबण्याचा त्रास असो, वसईचा प्रश्न निकाली लावण्यात जर नाव येत असेल तर मार्शलीन अजिल चाको यांचं. वॉर्ड क्रमांक 26B च्या नगरसेविका आज त्यांचं युवा नेतृत्वासाठी मार्गदर्शन जाणून घेऊयात. तर चला स्वागत करूया मॅमचं. जय हिंद मॅम. जय हिंद. आपलं स्वागत आहे वी द पीपल. मॅम, आपण सुरुवातीपासून सुरू करूयात. आपलं बाल कसं गेलं, शाळा कुठून झाली? आधी सुरुवातीला आमचं बालपण जे होतं ते मी मुंबईला राहायची भायखळ्याला. मी सेंट ॲग्नेस स्कूलमध्ये होती. त्याच्यानंतर 4th स्टँडर्ड पासून शिफ्ट झालो वसईला. मी कार्मलाईट मध्ये होती. मी कार्मलाईट मधनं मी माझं SSC पास केलं. कॉलेजला SN ला होतं भाईंदरला आणि त्याच्यानंतर डिप्लोमा केला. लहानपणी कुणाचा जास्त प्रभाव होता? वैचारिक वारसा म्हणा, आईचा जास्त होता की बाबांचा? ऍक्च्युली आमच्या घरी बाबांचा वारसा होता, पण आमच्या घरात कोणी राजकारणात नव्हतं. वडील माझे म्हणजे पॉलिटिक्स न्यूज ऐकायचे, पण तेच बघायचे. आईकडनं एवढा राजकारणाचा वारसा नव्हता. जसं डिप्लोमा केला आहात, त्यावेळेस कधी असं झालं की तुम्ही कोणत्या युवा विंग्स मध्ये होता किंवा काही प्रश्न होते? नाही, मी मी राजनीतीचा तेव्हा काही मी संबंध? राजनीतीशी माझे काही संबंध नव्हता. राजनीतीशी माझा संबंध तेव्हा आला जेव्हा मी म्हणजे अजिल चाको यांशी लग्न केलं. तर मग याची सुरुवात कशी झाली? तुम्हाला कसं वाटलं की आपण राजनीतीमध्ये यायला हवं? माझे मिस्टर युवा संघटनामध्ये होते राष्ट्रवादीपासून. जेव्हा राष्ट्रवादीची स्थापना झाली 2015 मध्ये, त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश घेतला आणि मी त्यांना बघत होती, म्हणजे हे त्यांचं काम कसं चाललंय, काय चाललंय. पण तेव्हा मला इतका इंटरेस्ट नव्हता. पण जेव्हा बहुजन विकास आघाडीमध्ये ते आले आणि मी इथे एक गोष्ट बघितली की इथे कुठचाही जातीभेद, धर्मभेद नाही. 15 मध्ये जेव्हा प्रवेश घेतला माझ्या मिस्टरांनी, तेव्हा मीही त्यांच्यामध्ये बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश घेतला. त्या वेळानंतर हळूहळू एक आवड निर्माण झाली, म्हणजे आप्पांकडे बघून एक आदर, भीती आमची आहे त्यांच्यामध्ये. पण त्यांचं काम करण्याचं ते बोलतात डाऊन टू अर्थ, म्हणजे प्रत्येकाचं कोणीही त्यांच्याकडे गेलं, म्हणजे सामान्य जनताही त्यांच्याकडे गेली, ते प्रत्येकाला त्यांच्या परीने होईल तसं ते काम करायचा, प्रश्न सोडवायचे प्रयत्न करतात. ते कोणालाही नाही होणार नाही, मला जमणार नाही असं नाही. ते खूप ट्राय करतात. त्यांच्याकडनं जेवढं होतं तेवढं ते नेहमी प्रयत्न करतात. तेच शिकलो त्यांच्याकडनं. आपण जेव्हा आपल्या नेत्याला एवढ्या प्रभावशील काम करतोय, तर ते कुठे ना कुठे आपण पण ते बघून बघून आपल्यावरती पण ते परिवार मतलब होत जातं. अँसेस्टर पण असतात, आपण समोरच्याला बघूनच आपण पण तसंच वागायला शिकलो. तर मी बघितलं की माझे मिस्टरही तसंच, त्यांचं पण काम करायचा तरीका तेच आहे. एवढी मोठी लोक आपल्या आजूबाजूला असतात, तर आपण पण आमच्याकडनं जेवढं होऊ शकेल तेवढं आम्ही प्रयत्न करतो की प्रत्येकाचं काम होईल, व्हायला हवं. कारण शेवटी येणारा माणूस तो खूप अपेक्षेने आपल्याकडे आशेने येतो, अपेक्षेने बघत असतो. मग कोणाची अपेक्षा आपल्याकडनं भंग होऊ नये, आम्ही खूप प्रयत्न करतो की जेही काम, छोटं मोठं काही काम असो, प्रत्येकाचं व्हायला पाहिजे. त्याचं गोरगरीब असो, कोणीही आला, काही असेल, तर आम्ही त्याच्याकडे प्रयत्न करतो की प्रत्येकाचं काम हे इझिली व्हायला पाहिजे. त्यालाही जास्त कष्ट न देता आम्ही प्रयत्न करत असतो की त्यांची कामं व्हायला पाहिजे. हे आपलं फर्स्ट इलेक्शन होतं की अगोदर पण आपण इलेक्शन मध्ये? नाही, माझे पती 2015 मध्ये इलेक्शनला उभे होते. त्याच्या आधी 2010 ला पण होते. 2015 त्यांनी बहुजन मध्ये प्रवेश घेतला. तेव्हा तरी नाही. मग त्याच्यानंतर हे माझं फर्स्ट टर्म होतं आणि हे फक्त शक्य झालं आमच्या आणि सतीश दादामुळे, नारायण मानकर साहेब त्यांच्यामुळे. त्यांनी आम्हाला, म्हणजे त्यांनी मला हे केलं की नाही, तू करू शकशील, तू राहा उभी, करशील. त्यांचा एक विश्वास होता की नाही करेल, आणि त्यांच्या विश्वासामुळे हे झालं, शक्य झालं. ऑफकोर्स म्हणजे मला जिंकून आणण्यासाठी वसईची जनता आहे, त्यांचा खूप मोठा हात आहे. कारण त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून मी जिंकून आले, नाही तर हे शक्यच नव्हतं. आणि आमचे खूप सारे कार्यकर्ते आहेत. खूप छोट्या गोष्टींनी त्यांनी मला मेहनत केली, तर मी कधीच ती विसरू नाही शकत. त्यांच्या ह्या मेहनतमुळे त्याचं हे फळ आहे की त्यांच्यामुळे मी आज जिंकून आले. जे पण आहे ते आमच्या कार्यकर्त्यांमुळे झालेलं आहे. आय वुड लाईक टू से मॅम, तुमचं फर्स्टच इलेक्शन हो, फर्स्ट इलेक्शन. तुम्ही जिंकला. दॅट्स बिगेस्ट अचिव्हमेंट. अपार्ट फ्रॉम दॅट मॅम, ह्या वर्षी तुम्ही जसं बघितलं असेल, ह्या वर्षी खूप यंगस्टर इलेक्शन्स मध्ये होते आणि ते जिंकून पण आली मेजरली. तर तुम्ही युवा नेतृत्वाकडे कसं बघता? पॉलिटिक्स आपल्याला म्हणजे जिथपर्यंत आपण पडत नाही ना, तिथपर्यंत आपल्याला समजत नाही. स्वतः त्याच्यामध्ये पडून करेक्शन करा. फर्स्ट स्टेप तुम्ही स्वतःपासून घ्या. पॉलिटिक्स इज नॉट बॅड. तुम्ही येऊ शकता, तुम्ही करू शकता, का नाही करू शकत? तुमचा विजन चांगला पाहिजे. तुम्ही जे करताय, इंटेन्शन चांगलं क्लिअर पाहिजे. इंटेन्शन क्लिअर पाहिजे. तुम्ही विचार कराल की नाही असं होऊ शकत नाही, आपण करप्शनला आपण सगळे ते नाही. तुम्ही क्लिअर इंटेन्शन द्या, नक्की तुमचं चांगलं होईल. आणि नक्की तुम्ही पॉलिटिक्स मध्ये आलात तर तुम्ही काहीतरी चांगलं करू शकता. फर्स्ट स्टेप तुम्ही स्वतः घ्या. लोकांना क्रिटिसाइज करायच्या आधी पहिला स्टेप तुम्ही स्वतःकडनं घ्या. आय डू अग्री मॅम, कारण की होतं काय, खूप वेळा आपण प्रश्न आधी निर्माण करतो आणि आपल्याकडे त्याचं उत्तर नसतं. बरोबर. सो इट्स बेटर टू तुम्ही उत्तराबरोबर तयार राहा, मग दुसऱ्यांवरती प्रश्न. अगदी पहिला स्वतःचा एक आन्सर करेक्ट, तर ह्या प्रश्नाला आपण हे उत्तर असं द्यायचंय, तर त्याची तुमची तयारी आहे. होऊ शकतं, समजा तुम्हाला कोणी प्रश्न विचारला आणि रिटर्न मध्ये तुम्हाला आलं, ठीक आहे, तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता का, तर तुमच्याकडे त्याचं उत्तर रेडी हवं. तर मॅम, जर युवा नेतृत्व
लोकांनी पॉलिटिक्स मध्ये यायला हवं, तर कशी सुरुवात करायला हवी? पहिलं तुम्ही सोशली काम करून बघा, तुम्ही ते करू शकता का, तुम्हाला जमतंय का, त्याच्यानंतर पॉलिटिक्स मध्ये यायची जम मारा. पहिलं सोशली कामं करा. जे आपण काम करण्यासाठी पद पाहिजे ही गरज नाहीये. तुमच्या मनात जर इच्छा आहे ना की चांगलं करायचं आहे, काहीतरी चांगलं घडवायचं, तर तुम्ही डायरेक्टली तुम्ही पहिलं सोशल वर्क करून बघा. ते जमू शकताल तर तुम्ही कुठेही येऊन कुठचेही पद तुम्हाला ज्या युवांना जे वाटतं कुठच्या पार्टीमध्ये जायचं, आयडिओलॉजी आपला कोण आहे, प्रत्येकाने त्याच विचाराने कामं करावी. काय आयडिओलॉजी मॅटर करते का? जेव्हा तुम्ही यंग असता तुमच्या आयडिओलॉजी तितक्या डेव्हलप नसतात, तर त्यावेळेस तुम्ही आयडिओलॉजीनुसार पॉलिटिकल पार्टी चूज करायला पाहिजे की आपलं काम ज्या प्रकारचं आहे तसं चूज करायला पाहिजे? बघा, आयडिओलॉजी बरोबर सॅटिस्फॅक्शन खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर वाटतं की अमुक अमुक माणूस मला हे करतोय योग्य वाटतंय, मला सॅटिस्फॅक्टरी भेटते त्याच्या कामाने, हा तो करतोय ते योग्य आहे, तर तुम्हाला वाटतं तर तुम्ही ते करू शकता. का नाही करू शकता? आयडिओलॉजी निवडायला पाहिजे असं मला तर वाटतं. कारण स्टार्टिंग मध्ये आपल्याला गरज असते कुठच्या तरी पाठबळाची, की हा मग पुढे जाऊन तुम्हाला तुमचे नेतृत्व कशात काय करायचंय काय नाही करायचंय ते तुमचं प्रत्येकाचं डिसिजन आहे. आणि इव्हेंच्युअली विचारसरणी बदलत जाते आणि हो, सिच्युएशन्स बदलतात. बदलतात. आजच्या युवा पिढीला युवा पिढी म्हणण्यापेक्षा ऑलमोस्ट सगळ्यांना डिप्रेशनचा प्रश्न असतो, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये डिप्रेशन खूप महत्वाचा एक विषय बनतोय आणि युवा जनरेशन याला हाताळण्यामध्ये कुठेतरी मागे पडतीये किंवा त्यांना लवकर टॅकल करता येत नाहीये. तर डिप्रेशन तुम्ही लोक कसं हँडल करता? कारण सगळ्यात जास्त कामं जे प्रोफेशन्स आहे, वन ऑफ देम इज योर्स प्रोफेशन. बघा, कामं करताना शांत शांत राहा, एग्रेसिव्ह होऊ नका. आणि इगो जेव्हा आडवा येतो तेव्हा माणूस अर्धा डिप्रेशन मध्ये जातो, की माझं हे मनापासून नाही झालं म्हणून तो डिप्रेस्ड. तर डोंट टेक इट ऑन इगो. शांत राहा. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते हे तर नाहीये. कधी कधी समोरच्याचं मन पण बघावं लागतं, समोरच्याला ती गोष्ट योग्य आहे का. आता एखादी गोष्ट समजा काही प्रश्न असेल, तो प्रश्न त्या समस्यासाठी योग्य नाहीये ते उत्तर, आपला इगो खाली फेकून द्यावा लागतो. आपल्याला समोरच्याचं हित बघतोय तर तिकडे हे सगळं घेऊन नाही चालत, मग डिप्रेशन होत नाही. माणसाचा स्वभाव म्हणजे करताना कुठची गोष्ट शांतपणे डोक्याच्या बुद्धीचा चांगला उपयोग करून, म्हणजे तुम्ही जर सोशल सर्व्हिस करताय तर ते लोकांच्या हितासाठी असलं पाहिजे, तुमच्या हितासाठी नसायला पाहिजे. की आपण जे काम करतोय खूप प्रामाणिकपणे करतोय मग तिकडे डिप्रेशन येत नाही. आपण लोकांसाठी काम करतोय, का डिप्रेस व्हावं? त्यांचं चांगलं होत आहे तर वी हॅव टू बी हॅपी. महिला म्हणून आय बिलीव्ह नॉट जस्ट पॉलिटिक्स, महिला म्हणून जेव्हा तुम्ही काम करता कोणतंही प्रोफेशन असू दे, तुमच्या समस्या वेगळ्या असतात. तुम्ही पॉलिटिक्स मध्ये कसं बघता महिलांना? इज इट हार्ड फॉर विमेन टू एंटर पॉलिटिक्स आणि काम करायचं एन्व्हायरमेंट मध्ये? मी ज्या पार्टीत आहे ना, बहुजन विकास आघाडी, इट्स नॉट ऍट ऑल हार्ड. खूप इझी आहे. कारण आमच्या इकडे जसा जाती धर्म भेद नाही होत तसा स्त्री पुरुष हा भेदभाव पण नाहीये. आमच्याकडे सर्वांना म्हणजे एका लेवलला वागणूक असते. आणि तुम्ही आजच्या तारखेला आम्ही बहुजन विकास आघाडीच्या महिला जेवढे आहोत तेवढे सगळेच खूप ऍक्टिव्ह आहोत. तुम्ही सगळ्यांचे इन्स्टा पेज चेक करू शकता. सगळे ऍक्टिव्हली खूप खूप छान काम करतात आहेत. म्हणजे ह्याच्या आधी पण आमचे म्हणजे पुरुष कार्यकर्ते करतच होते, मी त्यांना हे नाही असं बोलणार, नाही तर त्यांना वाईट वाटेल. पण अगदी खूप छान काम करतात सगळे. इव्हन नवीन ज्या महिला आहेत म्हणजे खूप नवीन आलेल्या आहेत पण त्यांनाही खूप सुंदर कामं करतात आहेत. प्रत्येक जण खूप पॅशनेटली काम करतोय. आजकालचं हे जे जग आहे हे सोशल मीडियाचं आहे. तर इंस्टाग्राम वरती तुम्ही जे काय कराल ते तुम्हाला टाकावंच लागतं, कारण तरच लोकांपर्यंत ते पोहोचतंय. त्याच्यामध्ये तिकडे शो ऑफ करणं किंवा काय करणं हे असं काही नाहीये. समोरच्याला हा, अवेअर अवेअर करणं. आणि युथला अगर अवेअर करायचंय तर त्यांना सोशल मीडिया थ्रूच तुम्ही अवेअर करू शकता, की बघा हे काम होतंय, हे काम आपण करायचंय किंवा अशा पद्धतीने करायचंय. तर ती अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही इन्स्टावरती महिलांचे पेजेस जर बघाल, खूप सुंदररित्या काम करते प्रत्येक महिला बहुजन विकास आघाडीची. प्रत्येक महिला म्हणजे खूप पॅशनेटली काम करते. रात्र दिवस ते लोक एक करतात. प्री मान्सूनची तयारी जे बघाल तर तुम्ही सगळ्यांची खूप जोरावर चाललेली आहे, की म्हणजे कुठेही काही होऊ नये. म्हणजे कधी आपत्कालीन काय परिस्थिती आली तरी त्याचं निवारण खूप फास्ट करावं. सगळ्या म्हणजे आम्हाला शिकवलंच गेलंय की तुम्हाला त्याच पद्धतीने काम करायचं. फ्यू ऑफ देम म्हणजे मी म्हणू शकते मॅम, सगळ्यांनाच तर मे बी, कारण की अल्गोरिदम असतो, तुम्ही इव्हेंच्युअली खूप जणांना ऑब्झर्व करायला लागता. पण काही जणांना मी बघतीये त्यांचं काम, आय कॅन से दॅट की काही बीबीएचे पण आहेत ज्यांचं खूप चांगलं काम आहे, ज्यांना मी बघतीये. कारण की जेव्हा आम्ही पण जसं तुमच्या समोर आहोत, आधी आम्ही रिसर्च केला तुमचं काम कसं, आणि देन ओनली वी डिसाइडेड वी वॉन्ट दीज काइंड ऑफ मोटिवेशन. मॅम, युवांना पॉलिटिक्स मध्ये येताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या?
युवांना आजच्या युवांना फक्त मी एकच सल्ला देईन, थोडे पेशन्स ठेवा. यू हॅव टू बी अंडरस्टँडिंग. काय करायचंय स्पॉन्टेनियस नका बनवू. नगरपालिकेची कामं करताना तुम्हाला थोडा पेशन्स ठेवावा लागतो. आज तुम्ही जाऊन बोलात की आम्हाला उद्या हे पाहिजे, तर ते होणार नाही. तुम्हाला पेशन्स हे घेऊनच करावं लागतं. तर मी युवांना एकच सांगेन की थोडा पेशन्स राहा, समजदारीने करा आणि ऑनेस्टी ठेवा. सगळ्यात महत्वाचं ऑनेस्ट राहा. खरं आपण राहिलो ना तर आपल्याला भीती नाही वाटत कुठच्याही गोष्टींची. पेशन्स तर पाहिजेलच आणि थोडंसं स्मार्ट राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही अशी काही पुस्तकं सुचवाल का जी प्रत्येकाने वाचलीच पाहिजे? विंग्स ऑन फायर, रिच डॅड पुअर डॅड, तिथं बिझनेस रिलेटेड झाले आणि आपला भारताचा संविधान वाचला पाहिजे. मध्ये जर यायचं तर तेच वाचून या. अपार्ट फ्रॉम दॅट मॅम, कॉन्स्टिट्यूशन हे सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे. तुम्ही कोणत्या पण देशाचे नागरिक असाल, जे पण संविधान आहे बुक आहे ते वाचलं पाहिजे. थँक्यू सो मच मॅम, आणि आमच्या पॉडकास्टला होकार देण्यासाठी खूप खूप धन्यवाद आपल्या अच्छा. वेळेचा.